नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHRD UDICE प्लस मध्ये स्टुडंट मॉडेल आणि स्कूल प्रोफाइल कशा प्रकारे सर्टिफाईड करायचे हे आपण बघणार आहोत। तर येथे तुम्हाला सर्वात अगोदर गुगल मध्ये जाऊन येथे MHRD UDICE प्लस अशा प्रकारे टाइप करायचं आहे। गुगल मध्ये सर्च इंजिन मध्ये जायचं आहे, MHRD UDICE प्लस मध्ये इथे MHRD UDICE प्लस अशा प्रकारे पेज येतो। अशा प्रकारे पेज आल्यानंतर इथे UDICE प्लस म्हणून आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स म्हणून आहे, इथे लॉग इन फॉर ऑल मॉडेल्सला क्लिक करायचं आहे। म्हणजे सर्व मॉडेल तिथे ओपन होतात। ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या मॉडेलवर मध्ये जायचं आहे तशा प्रकारे आपण हे करतो। आता इथे सर्व मॉडेल आलेले आहेत। इथे लॉग इन फॉर स्कूल, डायरेक्टरी, युजर मॅनेजमेंट आहे, प्रोफाइल फॅसिलिटी आहे, टीचर मॉडेल आहे, स्टुडंट मॉडेल आहे। आम्हाला सर्व मॉडेल सर्टिफाईड करायचे आहेत। तरी सर्वात अगोदर आता प्रोफाइल आणि फॅसिलिटी कशा प्रकारे सर्टिफाईड करायचं आहे, जर आम्हाला याच्यामध्ये जायचं असेल तर येथे याच्यावर लॉग इन असे क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला युजर नेम, तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड असतो आणि पासवर्ड आणि कॅप्चा घालून लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर कशा प्रकारे येतो बघा, आता पेज अशा प्रकारे हा पेज ओपन होतो तुमचा लॉग इन झाल्यानंतर। येथे सर्व प्रकारचे हे जे डाटा आहे तुमचा कम्प्लिटेड असायला पाहिजे। स्कूल प्रोफाइल मध्ये सर्व डाटा कम्प्लिटेड आहे का नाही बघा। झाल्यानंतर इथे एक स्कूल सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन आहे, इथे स्कूल सर्टिफिकेशनला क्लिक करायचं आहे। इथे पेंडिंग म्हणून येतो, नॉट कम्प्लिटेड म्हणून येतो। या शाळेचा ऑलरेडी सर्टिफाईड झालेला आहे म्हणून इथे सर्टिफाईड आलेला आहे। आता इथे ज्या शाळेचं झालेलं नाही तिथे काय येणार, नॉट कम्प्लिटेड म्हणून येतो। इथे स्कूल सर्टिफिकेशनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला ओके करायचं आहे, सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर असा येतो, स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली आणि सर्टिफाईड केलेला डेट पण येतो। इथे आता आपण काय लिहिलेलं आहे ते अशा प्रकारे हेडमास्टरचं नाव आणि तुमचं त्या हेडमास्टरचा मोबाईल नंबर सर्व प्रकारे डिटेल येतो। हा झाला स्कूल प्रोफाइल जे आहे तो सर्टिफाईड झाला। आता याच्यानंतर पुन्हा आणि आपण बॅक जाऊन इथे आता स्टुडंट मॉडेल मध्ये जायचं आहे। स्टुडंट मॉडेल मध्ये पुन्हा लॉग इन व्हायचं आहे। आता एका शाळेचं आपण ज्या शाळेचं करलो त्या शाळेचं स्कूल प्रोफाइल कम्प्लीट झाल्यानंतर स्टुडंट मॉडेल मध्ये जाऊ। स्टुडंट मॉडेल मध्ये जाऊन सुद्धा लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आता ऑलरेडी एक शाळेचं मी लॉग इन झालेलं आहे। स्टुडंट मॉडेलचं लॉग इन होऊन अशा प्रकारे पेज येतो। इथे 25-26 मध्ये जायचं आपल्याला। 25-26 ला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व डिटेल आहे, हा डिटेल वाचून क्लोज करा। क्लोज केल्यानंतर येथे बघा, या स्टुडंट मॉडेल मध्ये इथे इनकम्प्लीट मध्ये एकही विद्यार्थी असायला नको आहे। तुमचे सर्व विद्यार्थी कम्प्लिटेड मध्येच असायला पाहिजे। जे बॉयज गर्ल्स आहेत टोटल स्टुडंट आहेत, इथे इनकम्प्लीट मध्ये एकही विद्यार्थी असायला नको आहे। इनकम्प्लीट मध्ये जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या पुढे जाऊन इथे तुम्हाला व्ह्यू मॅनेज मध्ये जायचं आहे। व्ह्यू मॅनेज मध्ये जाऊन इथे जे JPEP आहे ते पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचं आहे। JPEP सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ग्रीन मार्क आला पाहिजे। सर्व विद्यार्थ्यांचे ग्रीन मार्क येणे जरुरी आहे। आता याचं सर्टिफाईड कसे करायला बघा, या शाळेचं सर्व कंप्लीट आहे म्हणून इथे तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेला आहे, स्कूल सर्टिफिकेशन म्हणून दिलेला आहे। या स्कूल सर्टिफिकेशनला क्लिक करायचं आहे। येथे तुमचे टोटल 20 विद्यार्थी आहेत, कम्प्लिटेड 20 आहेत, इन प्रोग्रेस 0 आहेत, नॉट स्टार्टेड 0 आहेत। हे म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्यांचा डाटा आपण कंप्लीट केलेला आहे। इन प्रोग्रेस बी 0 असायला पाहिजे, नॉट स्टार्टेड बी 0 असायला पाहिजे। इथे जर विद्यार्थ्यांची संख्या असेल तर तुमचा सर्टिफाईड होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। पुन्हा इथे खाली घ्यायचं आहे, याला इथे एक क्लिक बॉक्स दिसलेला आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे। सर्व डाटा क्लिअर आहे का नाही बघून घ्यायचं आहे। आणखी एक गोष्ट, तुम्ही सर्टिफिकेशन केल्यानंतरही तुम्ही कोणतेही डाटा ऍड किंवा रिमूव्ह करू शकता। कोणत्याही विद्यार्थ्यांना ऍड करू शकतो, विद्यार्थ्यांना रिमूव्ह सुद्धा करू शकतो। आता ह्याच्यामध्ये क्लिक करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथं सांगितलेलं आहे, डाटा कॅन बी एडिटेड आफ्टर सर्टिफिकेशन। आम्ही पुन्हा डाटा त्याचं एडिट करू शकतो सर्टिफिकेशन केल्यानंतर। आफ्टर सर्टिफिकेशन, इफ द स्कूल डज द फॉलोइंग थिंग्स देन द स्कूल विल बी डिसर्टिफाईड ऑटोमॅटिकली। तुम्ही जर
सर्टिफाईड केल्यानंतरही कोणतं ऍड केलो रिमूव्ह केलो तर ऑटोमॅटिकली डिससर्टिफाईड होतो, पुन्हा आणि सर्टिफाईड करावं लागतं, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना एकही विद्यार्थ्याचा जर डाटा चेंज झाला तर पुन्हा आणि सर्टिफाईड करायला पाहिजे. ऍड न्यू स्टुडंट स्कूल लेवल तुम्ही करू शकता, ऍड न्यू स्टुडंट ब्लॉक लेवल, इम्पोर्ट न्यू स्टुडंट आणि क्लास शिफ्ट करू शकता, इनएक्टिव्ह स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ऍडमिन लेवल, सेंड टू ड्रॉपबॉक्स स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ऍडमिन लेवल, करेक्शन इन द प्रोग्रेशन मॉडेल. म्हणजे तुम्ही सर्टिफिकेशन केल्यानंतरही हे सर्व कार्य तुम्ही करू शकता. त्याला ओके क्लिक करायचं. ओके केल्यानंतर अशा प्रकारे येतो, थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा, सर्टिफिकेशन डेट, आजची डेट आणि टाइम येतो. अशा प्रकारे केवळ 1 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा डाटा जे आहे सर्टिफिकेशन करायचं आहे. तरी लवकरात लवकर 2025-26चा डाटा तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे.